हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन मध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप 10 लॉ कॉलेजेस पाहणार आहोत। सोबतच तुम्हाला त्या लॉ कॉलेजमध्ये 2025 मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर मिनिमम किती मार्क्स असायला हवेत हेही आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 3 इयर LLB साठी होणारी ही परीक्षा आहे ती 20 मार्च 2025 आणि 21 मार्च 2025 या दोन दिवशी अरेंज करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, या परीक्षेसाठी लागणार आपण क्वालिफिकेशन पाहूयात। या परीक्षेमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असणं महत्त्वाचं आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्याही रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं असलं पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही जर EWS किंवा ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 45% मार्क्स तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये असणं आवश्यक आहे। जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 40% मार्क्सची आवश्यकता आहे। VJNT OBC आणि SBC या कॅन्डिडेट्सला 42% मार्क्स या परीक्षेमध्ये ग्रॅज्युएशनच्या परीक्षेमध्ये असणं या परीक्षेसाठी आवश्यक आहे। त्यानंतर आपण जर या परीक्षेचा एज क्रायटेरिया पाहिला तर या परीक्षेमध्ये अपर एज लिमिट नाहीये, कारण हा जो मुद्दा आहे तो अजून कोर्टामध्ये याच्यावरती हिअरिंग चालू आहेत। इन केस जर याचा निकाल आला तर ओपन कॅटेगरीसाठी अपर एज लिमिट हे 30 वर्ष आणि SC ST साठी अपर एज लिमिट हे 35 वर्ष असण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये असणारा जो सिलेबस आहे तो आहे लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग 30 मार्क्स साठी, जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हे 40 मार्क्स साठी, लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग हे 30 मार्क्स साठी आणि इंग्लिश 50 मार्क्स साठी या परीक्षेमध्ये विचारलं जातं। या परीक्षेचा मोड ऑनलाइन, मीडियम मराठी किंवा इंग्लिश मीडियम आहे। टोटल मार्क्स या परीक्षेमध्ये 150 असतात। टोटल क्वेश्चन्स 150 येतात आणि क्वेश्चनचा जो टाइप आहे तो MCQ पद्धतीचा आहे आणि हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो 120 मिनिटे आपल्याला दिला जातो आणि या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण नाहीये। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी प्रिपेअर करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। आपण एक स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार आपण या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे। तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे तुमचं इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट। या परीक्षेसाठी आपण जर आता कॅल्क्युलेट केलं तर 100च्या आसपास दिवस शिल्लक आहे। या 100 दिवसामध्ये तुम्हाला या परीक्षेचं कंप्लीट प्रिपरेशन करायचं आहे। त्याच्यासाठी तुमच्या अभ्यासाचं टाइम टेबल तुम्ही व्यवस्थित मॅनेज करायला पाहिजे। त्याच्यानंतर तुमचं जे स्टडी मटेरियल आहे ते चांगल्या क्वालिटीचं वापरणं महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरतीच तुमचा अभ्यास आणि तुमच्या परीक्षेचे मार्क्स आणि अल्टिमेटली आणि तुम्हाला भेटणारं कॉलेज पण याच्यावरती डिपेंड असणार आहे। त्यानंतर ही परीक्षा MCQ पद्धतीची असल्यामुळे तुम्हाला MCQ ची मॅक्सिमम प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ग्लोबल ऑनलाइन मध्ये आम्ही 2000 पेक्षा अधिक MCQ आमच्या बॅचेस मध्ये विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यामधून प्रॅक्टिस करून तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करणं नक्कीच इझी जाईल। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स। हे PYQ जर तुम्ही स्टडी केले तर तुम्हाला कळेल की या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे MCQ विचारले जातात आणि कुठल्या लेवलचे MCQ विचारले जातात। त्याच्यानुसार तुम्ही तुमचा स्टडी प्लॅन करू शकता। नंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉक टेस्ट। थोडक्यात या मॉक टेस्टला आपण डमी CET म्हणू शकतो। ह्या ज्यावेळेस तुम्ही अटेम्प्ट करता त्यावेळेस तुम्हाला समजतं की तुम्हाला कुठल्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स मिळतात, कुठला सब्जेक्ट तुमचा इझी झालाय, कुठल्या सब्जेक्ट मधला कुठला टॉपिक तुम्ही रिवाइज करायला हवा आणि तुम्हाला MCQ सॉल्व्ह करताना किती वेळ लागतोय हे तुम्हाला मॉक टेस्ट वरून कळतं। तर ग्लोबल ऑनलाइन मध्ये आम्ही या मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो, ज्याच्या रिझल्ट वरनं तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ही मॉडिफाय करू शकता आणि कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायला पाहिजे आणि कुठल्या सब्जेक्टचा किती अभ्यास करायला पाहिजे आणि तुमची परीक्षेची किती तयारी झाली आहे तुम्हाला त्या मॉक टेस्टच्या रिझल्ट वरनं कळतं। विद्यार्थी मित्रांनो, 16 डिसेंबर पासून 3 इयर लॉ CET आणि 5 इयर लॉ CET 2025 या दोन परीक्षांसाठी लाईव्ह बॅच आम्ही सुरू करत आहोत। या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स मिळतात, डेली लाईव्ह क्लासेस असतात, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात, त्याच्यानंतर तुमच्या मॉक टेस्ट इथे घेतल्या जातात आणि 2000 पेक्षा अधिक MCQ तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात। तसेच डेली लाईव्ह लेक्चर मध्ये तुमची MCQ ची प्रॅक्टिसही करून घेतली जाते आणि ही लाईव्ह बॅच आम्ही 16 डिसेंबर 2024 पासून सुरू करत आहोत। ही बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाइन ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता। तो कोर्स ग्लोबल ऑनलाइन ॲप मध्ये परचेस कसा करायचा याच्या स्टेप मी तुम्हाला खाली पिन कमेंट मध्ये देत आहे। तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉप लॉ कॉलेजेसमध्ये तुमचं ऍडमिशन आजच पक्क करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टॉप 10 लॉ कॉलेजेस इन महाराष्ट्र। तर याच्यामध्ये पहिलं जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई, ज्याला आपण GLC मुंबई असंही म्हणतो आणि GLC मुंबईला महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज म्हणून ओळखलं जातं। तर या GLC मुंबईमध्ये तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी CET मध्ये 125 मार्क्स मिळणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर आहे इंडियन लॉ सोसायटीज लॉ कॉलेज पुणे, त्याला ILS पुणे म्हणून पण ओळखलं जातं। तर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये मिनिमम 123 मार्क्स मिळणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आहे प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ,
हे पण मुंबई येथेच आहे आणि या कॉलेजसाठी तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 121 मार्क्स तरी याच्यामध्ये असायला हवेत. त्याच्यानंतर पुढचं कॉलेज आहे श्री नवालमल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे. त्याला फर्ग्युसन कॉलेज म्हणून पण ओळखलं जातं आणि तुम्हाला जर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला लॉ सीईटी मध्ये कमीत कमी 120 मार्क असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं कॉलेज आहे रिझवी लॉ कॉलेज, जे की मुंबई येथे सिच्युएटेड आहे. आणि रिझवी लॉ कॉलेजमध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मिनिमम 117 ते 118 मार्क्स मिळणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे डिपार्टमेंट ऑफ लॉ, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. तर हे मुंबई युनिव्हर्सिटीचं लॉ डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंटमध्ये LLB ला ऍडमिशन घेता येतं. जर तुम्हाला इथे LLB करायची असेल तर लॉ सीईटी मध्ये तुम्हाला या कॉलेजसाठी कमीत कमी 115 मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ मुंबई. तर मित्रांनो, या कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी 113 ते 114 मार्क्स कमीत कमी तुम्हाला सीईटी मध्ये असायला हवेत. शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणेसाठी तुम्हाला मिनिमम 112 मार्क्स मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर राहिलं डॉक्टर DY पाटील लॉ कॉलेज पुणे. या कॉलेजसाठी कमीत कमी तुम्ही 110 ते 111 मार्क टार्गेट करणं महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं जे आहे मॉडर्न लॉ कॉलेज ऑफ पुणे, या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी 110 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर इझिली तुम्हाला या कॉलेजमध्ये पण ऍडमिशन भेटू शकतं. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातले टॉप 10 लॉ कॉलेजेस. तर मित्रांनो, या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याचा बेनिफिट हाच आहे की तुम्हाला करिअर प्रॉस्पेक्टिव्ह तुम्हाला खूप चांगले असतात आणि तुमचं जे प्लेसमेंट आहे ते चांगल्यातल्या चांगल्या ठिकाणी करण्यासाठी या कॉलेजेसमधनं डिग्री मिळवणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. जर तुम्ही सिरियसली लॉ सीईटीकडे पाहत असाल आणि या टॉप कॉलेजेसमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर ग्लोबल ऑनलाईनमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 ची बॅच जॉईन करा. आणि ही बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे हा कोर्स परचेस करा. तर भेटूया अशाच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.